नमस्कार मित्रांनो रेशन धारकासाठी शिधापत्रिकासाठी मोठी खुशखबर येत आहे। मित्रांनो शासनाने जी.आर काढलेला आहे की 3 महिन्याचे रेशन एकदाच मिळणार आहे। मित्रांनो काहीतरी अडचण असल्यामुळे जे 3 महिन्याचं रेशन असणार आहे ते रेशन धारकाला एकदाच मिळणार आहे। 3 महिने जावायची आवश्यकता राहणार नाही। नेमकं काय माहिती समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर जी प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली ती मी ओपन केलेली। आता याला आपण सविस्तर वाचूया आणि काय नेमकं माहिती समजून घेऊया। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो। आगामी पावसाळा आणि परिणामी दूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने निर्देशानुसार माहे ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना 30 जून 2025 म्हणजे 30 तारखेला या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत हे वाटप होणार आहे। मित्रांनो का बरं वाटप होणार की हवामानाची परिस्थिती आणि पावसाळा जो येणारा पावसाळा आहे थोडासा अवघड होणार आहे म्हणून तो आपल्याला वाटप करण्यात येणार आहे 30 जून पर्यंत रास्तभाव दुकानदाराने वितरित करण्यात येणार आहे। अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणेस सूचना देण्यात आलेली आहे। त्यास अन्न स्वरूप सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे। तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 चे अन्नधान्य उलच रास्तभाव दुकानदारास त्वरित करावे। म्हणजेच मित्रांनो सविस्तर माहिती अशी आहे की हे जे तुमचं ऑगस्ट 2025 चे जे अन्नधान्य असणार आहे ते अन्नधान्य तुम्हाला 30 तारखेपर्यंत 3 महिन्यांचं मिळून जाणार आहे। मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला माहिती समजली असेल। या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।